आपल्याला तो मान मिळाला पाहिजे। कॉमनवेल्थचा पण आपल्याला मान मिळालेला आहे। अशा वेगवेगळ्या स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, राज्य स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, काय आमच्या वेगवेगळ्या संघटनांची अपेक्षा आहे, हे सगळं आम्ही सर्वांनीच तिथं आजच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं ऐकलं। आम्ही स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून त्यांनाही विनंती केलेली होती की आपण पण इन्व्हाइटी त्यांना केलेलं होतं की आपण पण यावं, कारण स्पोर्ट्स डिपार्टमेंटशी ह्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा जवळचा संबंध येतो। सगळ्यांनी मिळून मिसळून काम करणं हे गरजेचं होतं आणि तशा पद्धतीनं आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। मला आत्ताच ती बातमी कळाली, ही दुर्दैवी घटना आहे। मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो। उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे, कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे। लोकांनी खूप काही सहन केलं, पार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे आणि एवढा बिबट्यांचा वावर वाढला आहे। त्याच्यामध्ये काही जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातले कायदे आहेत की काही प्राण्यांना तुम्ही मारू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी हे बिबटे जंगलातले नाही, हे उसामध्ये वाढलेले बिबटे आहेत। विशेषतः आमचा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि पारनेर, अकोले ह्या सगळ्या भागामध्ये पार हे आता दौंड वगैरे परिसरात पण यायला लागलेले आहेत आणि ऊसामध्ये ह्यांची पैदास होते। एकदा आमच्या शेतकऱ्यांनी ऊस लावला आणि पक्की बांधणी झाली की 1 वर्ष नुसतं पाणी देण्याचं काम होतं। त्याच्यावर आतमध्ये त्यांना 2 वेळेला त्या बिबट्यांच्या माद्या पिल्लांना जन्म देऊ शकतात आणि त्यांचं संरक्षण करू शकतात आणि मग तिथं पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली। काहींचं म्हणणं आहे की जवळपास ती 1000-1200च्या पर्यंत पोचलेली आहे आणि म्हणून त्यांना पिंजरे वगैरे जे काही लागतात ह्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या DPCमधनं आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, परंतु संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आहे आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली, कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना आवर घातला पाहिजे। आता